नमस्कार. इंदू मोठ्या बाईंना बोलते, मोठ्या बाई तुम्ही चुकीचं वागताय. नको त्या मुलीची साथ करताय. मी काही खोटं बोलत नाही आहे, पण तुम्ही नीट विचार करा. तुम्ही जर का त्या मुलीची साथ करत असाल तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेताय. मोठ्या बाई ती हे घर उद्ध्वस्त करायला आले आणि या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. प्लीज मोठ्या बाई समजून घ्या. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात. त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात, सगळं संपलंय असं वाटतंय, पण तुझं मात्र भलतंच. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल, पण एकदा, फक्त एकदा तुम्ही माझ्या बाजूने विचार करा, तर कदाचित तुम्हाला सगळ्या गोष्टी पटतील. तेव्हा मोठ्या बाई खूप विचार करत असतात. तर इकडे इंदू स्वतःशीच म्हणत असते, काय करू मी? ही श्रीकला कशी आहे मला माहिती आहे, पण श्रीकलाने घरच्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या डोळ्यावरती तिच्या चांगुलपणाची झापड निर्माण केली आहे आणि ती झापड कशी उतरायची तेच मला कळत नाही. पण मला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही हातातून निसटलं. हे घर जर का वाचवायचं असेल मला, तर मला या घरच्यांची साथ पाहिजे. पण काय करू तेच कळत नाही. आणि तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते. श्रीकला इंदूला विचार करताना बघते. तेव्हा श्रीकला म्हणते, काय इंद्रायणी ताई, कसला विचार करताय? हाच विचार करताय ना की मी तुमच्यावरती भारी पडत चालली आहे? तेव्हा तिच्याकडे बघून इंदू हसायला लागते आणि म्हणते, नको त्या गैरसमजात राहू नकोस. कारण मी इंद्रायणी आहे, इंद्रायणी. आणि इंद्रायणी अशी सहजासहजी हार मानत नाही. हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते, बापरे, म्हणजे तुम्ही आणखीन कोणती तरी चाल खेळणार आहात का? खेळा खेळा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी सुद्धा तयारच आहे तुमच्याशी पंगा घ्यायला. मोठ्या बाई हे सर्व पाठी राहून ऐकत असतात. त्याच वेळेला लगेच इंदू बोलते, श्रीकला का तू या घराच्या वाईटावर उठलेस? तेव्हा लगेच श्रीकला बोलते, या घराच्या वाईटावर नाही, तर या घराला मला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आहे. आणि जोपर्यंत मी त्या घराला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. हे ऐकल्यानंतर इंदू खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, श्रीकला तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते. एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला, कितीही काही झालं तरी सुद्धा तुला मी या घराचं वाईट कधीच करू देणार नाही. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, इंद्रायणी ताई तुम्ही फक्त तयारच राहा, कारण आता असे काही घाव करणार आहे ना की तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्या बाईंच्या श्रीकला डोक्यातच गेलेली आणि मोठ्या बाई श्रीकलाला जोरात ओढतात आणि सटकन अशी कानाखाली मारतात. श्रीकलाला म्हणतात, श्रीकला तुला काय वाटलं? तू दिग्रजकर कुटुंबाला कमी समजलीस का? कोणी येईल आणि आमचं घर उद्ध्वस्त करेल? श्रीकला तुझी ती लायकी नाहीये आणि माझ्या घरावरती डोळा ठेवूच नकोस. सगळ्यांच्या नजरेत तू उच्च स्थान मिळवलं असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला कायम मला घाबरूनच राहावं लागेल. कारण तुझी सगळी कारस्थानं माझ्या समोर उघड झालेत. श्रीकला नाही ना, तुला आम्ही दोघी भारी पडलो तर नाव नाही सांगणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई तुम्ही हे सर्व बोलताय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, इंदू खरं तर तुझ्यावरती विश्वास आम्ही आधीच ठेवायला पाहिजे होता, पण आमचंच चुकलं. आम्ही नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला. खरंच मला माफ कर. तेव्हा मात्र इंदू बोलते, मोठ्या बाई तुम्ही आता माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती मला काळजी करायची गरजच नाही. सगळं काही आता व्यवस्थित होणार याची मला खात्री आहे. आणि त्यावेळेला श्रीकला बोलते, मोठ्या बाई तुम्ही असं काय करताय? मोठ्या बाई प्लीज तुम्ही माझ्या बाजूने विचार करा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, बस झाला, नसती नाटकं नाही करायची माझ्यासमोर. तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि मी सहन करेन? एक गोष्ट लक्षात ठेव, या घराच्या वाईटावर जर उठली असेल ना, तर तुला या घरातून बाहेर काढायला ही मोठी बाई मागे पुढे पाहणार नाही. तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते? आनंदीबाई अंताजी दिग्रजकर. तुला अजून माझा इंगा नाही माहिती.
मी माझ्या घरासाठी कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, बघू देत ना मला तुम्ही दोघी काय काय करताय ते. आणि श्रीकला तिथून तावातावाने निघून गेलेली असते. तर इकडे इंदू मोठ्याबाईंसमोर हात जोडते आणि मोठ्याबाईंना म्हणते, मोठ्याबाई खरंच थँक्यू, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. पण मोठ्याबाई मला आता सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात. श्रीकला कशी आहे ते तुम्हाला कळलंय ना मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, आम्ही या मुलीवरती विश्वास ठेवला होता. असं वाटलं होतं की ही मुलगी खरंच खूप चांगली आहे, पण नाही, ही मुलगी चांगली असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आणि या गोष्टीवरती तर मला विचारच करायचा नाहीये. त्यावेळेला लगेच इंदू बोलते, मोठ्याबाई पण आपण हिला नडायचं कसं, कारण ही काहीतरी अशा जादू करते ज्या जादू खूपच भयानक आहेत. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, मला कळतंय, मला समजतंय, घराला वाळवी काय लागली, घरात नको नको ती संकट काय यायला लागली, अचानक दागिने काय गायब झाले, हे सगळं खूपच भयानक आहे. पण याच्या मुळाशी मात्र मी जाणार. आणि इंद्रायणी तू आहेसच ना सोबत. तेव्हा इंदू बोलते, मोठ्याबाई मी तुमच्या सोबत आहेच, आपण दोघी मिळून या श्रीकलाला धडा शिकू. तर इकडे श्रीकलाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला रत्ना श्रीकलाला म्हणते, श्रीकला श्रीकला शांत हो, अगं असं काय करतेस तू. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, काय करू मग मी, सांग ना काय करू. रत्ना परवाच्या दिवशी त्या इंद्रायणीने माझं थोबाड फोडलं आणि आज तर तिच्या सासूने माझं थोबाड फोडलं. अरे कोणी येतं माझ्या कानाखाली मारतं, मी काय शांत राहायचं का. या श्रीकलाला कुणाची हिंमत नाहीये हात लावायची, पण या दोघींनी मात्र माझं थोबाड फोडलं. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, श्रीकला जरा शांत बस. जर का आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असेल ना, तर आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावंच लागेल. आणि श्रीकला तू जर का असं वागत असशील तर आपण मोठा पल्ला गाठूच शकत नाही. हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते, म्हणून काय मी कानाखाली घ्यायच्या काय, काय चाललंय बाबा तुमचं. अहो तुमच्या मुलीवरती कोणीही हात उचलतं आणि तुम्ही शांत बसता. तेव्हा पोपटराव म्हणतात, असं नाहीये श्रीकला, असा विचारच का करतेस तू, असं काहीच नाहीये. श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. तू त्यांच्या समोर अजिबात कस खाऊ नकोस, शांत राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, त्या इंद्रायणीला आणि त्या मोठ्याबाईंना नाही ना धडा शिकवला तर नावाची श्रीकला नाही. तेव्हा लगेच रत्ना बोलते, तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्या सोबत. तर इकडे मोठ्याबाई खूपच विचार करत असतात. मोठ्याबाई म्हणत असतात, या श्रीकलाला झालंय तरी काय, ही आमच्या घराच्या मुळावर का उठले. म्हणजे ही मुलगी गोपाळशी लग्न करून फक्त आणि फक्त याच उद्देशाने आले की दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त करायचं, त्याला रस्त्यावर आणायचं. नक्की हिचं चालू तरी काय आहे तेच मला कळत नाहीये. पण हिचं जे काही चालू आहे ना ते मला चांगलंच खोडून काढावं लागेल. तेवढ्या तिथे विंजे सरकार आलेले असतात आणि विंजे सरकार मोठ्या बाईंना म्हणतात, सासूबाई अहो काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, बरं झालं जावई बापू तुम्ही आलात, ते माझं तुमच्याकडेच काम होतं. त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात, सासूबाई तुम्ही फक्त आदेश सोडा, तुमचं काय काम असेल ना ते मी बरोबर पार पडतो. तेव्हा मोठ्या बाई चांगल्या प्रकारे सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये विंजे सरकारांना सांगत असतात. विंजे सरकारांनी ते ऐकल्यानंतर त्यांना मात्र खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात, काय बाप रे, हे खूपच भयानक आहे, काय करायचं काय आपण. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, भयानक असलं तरी सुद्धा आपल्याला या गोष्टीशी लढावं लागणार आहे. मला माहिती आहे ती श्रीकला आहे ना ती काळी जादू करते, पण काही झालं तरी त्या काळ्या जादूला आपल्याला चांगलंच नष्ट करून टाकायचं आहे. तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात, सासूबाई तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, म्हणूनच तर तुमच्या मदतीची गरज मागतीये ना. त्या श्रीकलावरती नीट नजर ठेवा,
नीट ती काय करते ते सर्व बघा आणि सगळ्या खबरी अगदी तंतोतंत मला पोचल्या पाहिजेत. तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात, सासूबाई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही अगदी व्यवस्थित तुमच्या समोर असेल. तर इकडे इंदू स्वतःशीच म्हणत असते, आज तर मोठ्या बाई सुद्धा माझ्या सोबत आहेत. आता आम्ही दोघी मिळून तिला चांगलाच धडा शिकू. तेवढ्यात श्रीकला तिच्या बेडरूमच्या इथून जात असते. तेवढ्यात इंदू श्रीकलाला हाक मारते, ए श्रीकला, अगं थांब. तेव्हा श्रीकला म्हणते, काय झालं? कशाला उगाच मला थांबवतेस आणि काय गरज आहे मला थांबवायची? तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी, तुला वाटत असेल की तू जिंकलीस म्हणून, पण कितीही काही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही. तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला तुझी लायकी दाखवेनच. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघींचं? अरे येता जाता तुम्ही दोघी भांडतच का असता? तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, बाबा बघा ना इंद्रायणी ताई माझ्याशी कसं वागतायत. बाबा मी कितीही प्रयत्न केला त्यांच्याशी समजून घेण्याचा तरी सुद्धा ते माझं काही ऐकतच नाहीत. तेव्हा लगेच व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू काय चाललंय तुझं? अगं इंदू तू अशी का वागतेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही त्याला मी काहीच करू शकत नाही. पण व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, ही श्रीकला दिसते ना तशी नाहीये आहे. तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, खरं सांगू का इंदू, माझा कोणावरतीच विश्वास राहिला नाही. आणि इंदू आता या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, बस करा व्यंकट भाऊजी, अहो नको त्या गोष्टीला पाठिंबा देऊ नका, नाहीतर एक दिवस स्वतःच तोंडावर आपटाल. व्यंकट भाऊजी तुम्ही ज्या मुलीला पाठिंबा देताय ना ती मुलगी त्या लायकीचीच नाहीये. तेव्हा लगेच व्यंकू महाराज चकित होतात आणि म्हणतात, मोठ्या बाई तुम्ही चक्क इंदूची बाजू घेताय. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, मी या घराचं भलं जिथे आहे त्याची बाजू घेते, पण तुम्हाला जर का पटत नसेल तर तुम्ही स्वतःहून जरा या सगळ्या गोष्टींचा पडताळा करावा. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, वहिनी काय चाललंय तुमचं? काल परवापर्यंत तर तुम्ही श्रीकलाची बाजू घेत होतात आणि आज तुम्ही असं वागताय. वहिनी खरंच तुमचं वागणंच मला समजत नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, मी तुम्हाला सांगते ना त्या गोष्टी जरा नीट पडताळून पहा, ही श्रीकला दिसते तशी नाही. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी चिडलेले असतात आणि ते मोठ्यानी बोलतात, बस झालं वहिनी, काय जाऊन येऊन तुम्ही तिच्यावरतीच येता. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, व्यंकू महाराज बाबा खरं सांगू का, तुम्ही जरा बघा, कारण मला ना आता या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय. बाबा प्रत्येक वेळेला येता जाता नको त्या टोमण्यांना मला सामोरं जावं लागतं. काल परवा तर श्रीकला होती आणि आज तर मला मोठ्या बाई सुद्धा टार्गेट करतायत. म्हणजे इंद्रायणी ताई ज्या प्रकारे टार्गेट करतायत ते तर सोडाच, पण हे जे काही चालू आहे ना ते खूपच भयानक चालू आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते, बस कर, काय चाललंय तुझं? मला खरंच या गोष्टी कळत नाहीयेत. आणि श्रीकला व्यंकू महाराजांच्या मनात माझ्याबद्दल उगाचच राग निर्माण करू नकोस, कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेला लगेच श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, बस झालं. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला येता जाता माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा एकदाचा काय तो सोक्ष लावाच. आणि खरं सांगू का, मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे. त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, आता विषय वाढवूच नकोस आणि तू मोठ्या बाईंना तर चॅलेंज करूच नकोस, कारण मी आणि मोठ्या बाई मिळून तुझी वाट लावणारच. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, इंदू बस झालं, अगं काय चाललंय काय, येता जाता तिच्यावरती असे घाव का करताय? तेव्हा इंदू बोलते, तुम्हाला असं वाटत असेल, पण जरा तुम्ही माझ्या बाजूने विचार करा. मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी आपल्याला यांच्या समोर झुकायचं नाहीये. श्रीकला घरच्यांच्या मनात आपल्याबद्दल क्लेश निर्माण करणारच, पण व्यंकू महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक ना एक दिवस तुम्हाला आमची बाजू पटेल.
आणि तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहूनच चांगलेच तोंडावरती पडाल. तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही काय करताय ते. व्यंकू महाराज अजून सुद्धा वेळ गेली नाही. स्वतःला सावरा आणि सगळ्या गोष्टी नीट करा. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात, बस झालं इंदू, आता यापुढे हा विषय वाढवायचा नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी, तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवताय ती त्या विश्वासाच्या लायकीचीच नाहीये. व्यंकट भाऊजी स्वतःहून जरा विचार करा. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, वहिनी तुम्ही तर बस करा आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये वहिनी. इथल्या इथे हा विषय बंद करा, नाहीतर नको ते वादळ येईल. श्रीकला मुद्दामून रडत रडत तिथून निघून झाले. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, झाली नाटकं सुरू झाली. या मुलीला तर नाटकं करायला सांगायलाच नको. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मोठ्या बाई आणि इंदू मिळून श्रीकलाचा खरा चेहरा जेव्हा व्यंकू महाराजांसमोर आणतील तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला घराबाहेर हाकलतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.